इनकमिंग कॉल फ्रॉम आई. हॅलो शालू, काय आता? पोचलीस का? हो ग बाई, पोचले तिथे. आता काय फोटो पाठवू तुला पोचल्याचा, म्हणजे तुला विश्वास बसेल की खरंच मी इथे आलीये. अगं शालू, काय वेड्यासारखं बरळतीयेस? विचारायला म्हणून सहज केला ना मी फोन. आणि हे बघ, माझ्यावर करतेस ते ठीक आहे, पण त्या मुलावर अशी चिडचिड करू नकोस, म्हणजे झालं. आई ठेव आता. हाय. हाय. सागर. येस. शाल्मली. तू बस ना. तूही बस. तुला कॅफे सापडला ना व्यवस्थित? हा, तू लोकेशन पाठवलेलंस ना. हा. खरंच? मला तरी कुठे करायचंय लग्न? तुला माहितीये, फॅमिली प्रेशरमुळे मी इथे आहे यार. वी आर ऑन सेम पेज. हो भारीच. बेस्ट. ऐक ना, आपलं झालं असेल तर मी जाऊ का यार? एका फ्रेंडची बर्थडे पार्टी सोडून आली आहे यार मी इकडे. प्लीज प्लीज जा. कसं तरी कॉफी संपवून निघतोस. येस, चालेल. ऐक ना, हे माझ्या कॉफीचे पैसे. ओके, वी आर सॉर्टेड राईट? नकार कळवून टाकूयात मग घरी? लगेच कळू? नाही, एक अर्ध्या तासात कळव. ओके ओके, बाय बाय. मोहितो घे ना. मोहितो तू येण्याआधीच मी ऑर्डर करून ठेवलं होतं. का? अगं तुझ्या प्रोफाईलवर मी तुझा एक फोटो बघितला, त्यात ना तुझ्या समोरच्या टेबलवर मोहितो होता. मी मागवला. भरपूर अभ्यास करून आलायस ना माझा. म्हणजे तू बघ ना, आपली नावं सुद्धा ऍक्च्युली एकमेकांना ना कॉम्प्लिमेंट करतात. शाल्मली. हा, म्हणजे सागर वेड्स शाल्मली. किती गोड दिसत. सावकाश सावकाश. पण आताच भेटलोय, तू थेट लग्नापर्यंत पोहोचलास. ओ नाही नाही, युअर राईट. आपण थोडा वेळ घ्यायला पाहिजे एकमेकांना समजून. हा, आता त्या टेबलवर काय झालं बघितलंस ना? बालिशपणा होता तो. बालिशपणा? बालिशपणा. कशी बोलली ती मुलगी, बघितलं ना? अरे मला तर तू बालिशच म्हणशील मग. मला आवडतं असं थेट बोलायला. हो, मला पण आईने पाठवले म्हणून मी इथे आली. सतत बुणबुण करत असते रे माझ्या डोक्याला, म्हणून तुला भेटायला आले. ऐक ना, तू मला रिजेक्ट कर ना. काय? प्लीज, देव तुझं भलं करेल. प्लीज. तू काय बोलतेस? तुला कळतंय ना? याला काहीच अर्थ नाहीये. रिअली सॉरी. तू मला आधी का नाही सांगितलंस मग? हे सॉरी. मुळात तू माझा फोटोच का लाईक केलास मग? मी नाही केला, आईने लाईक केला म्हणून मला यावं लागलं. तू मला हे आत्ता सांगतेस? काय माहिती? शामिल, याला काही अर्थ नाही. सॉरी, पण तुम्हाला रिजेक्ट कर. ऐक सागर, ऐक प्लीज, मला नकार दे ना. आणि घरी यार, काय नॉनसेन्स आहे यार. प्रियंकाचा कलिग आहेस ना तू? वरद, आय गेस. हाय. हाय. मी तुला तिच्या इन्स्टा पोस्ट मध्ये पाहिलंय. असं नको वाटायला की तिने मला पर्सनली तुझे फोटोज पाठवले. असं मला का वाटेल? हो. आय थिंक मी तुला तिच्या सोशल मीडियावर बघितलंय. युअर अवर बेस्ट फ्रेंड शाल्मली. राईट. हाय. ऐक ना, नकार का दिलास?
एक्सक्यूज मी. सॉरी, काय नाही. एक्सक्यूज मी, काही प्रॉब्लेम आहे का? ऍक्च्युली बस ना तू जरा. अगं, बस ना, 1 मिनिट बस ना. ऍक्च्युली मला खूप फ्रेंड्स आहेत, पण सगळे कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे माझ्या सिच्युएशनशी कोणीच रिलेट नाही करू शकत. म्हणजे माझी सिच्युएशन समजून घेणार कोणीच नाही आहे यार. मी ही जी फ्रस्ट्रेट होते ना या सगळ्या प्रोसेसमध्ये, तर मी कोणासमोर व्यक्तच नाही होऊ शकत. म्हणजे मला समजून घेणारा माणूसच मला सापडत नाही आहे. म्हणजे असं कोणीतरी हवं की जो सेम सिच्युएशनमधून चाललाय किंवा जो हे समजून घेऊ शकतो, यु नो. या राईट, असं कोणतरी लागतंच. हां. ऍक्च्युली उगाच बोलले मी. प्लीज प्रियंकाला हे सांगू नको यातलं काही. म्हणजे मी हे असं बोलले वगैरे. आय थिंक आय शुड लिव्ह. मी इनफ एम्बॅरेस केलंय स्वतःला. एक मिनिट, तुला माझ्याशी बोलायचं आहे? हां, म्हणजे ऑब्व्हियसली. सॉरी, मला आय डेंट रिअलाइज. तू प्लीज बस ना, आपण बोलूयात. नाही म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही खरंच बस. सॉरी, आपण बोलूयात. सॉरी, मी खूप रूड वाटलो असेल तुला. ते नकार वगैरे देणं, इट्स ऑल व्हेरी एक्सॉस्टिंग. एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे. सी, ऐकायला वियर्ड वाटेल, पण आपली अशी फारशी ओळख नाहीये. त्यामुळे आपण एकमेकांना काही सांगू शकतो मोकळेपणाने. व्हॉट डू यू थिंक? इंटरेस्टिंग, बोलूया आपण. हा ना. मी सुरू करू. सो मला कधी कधी असं वाटतं की मी ना जाम मूर्ख आहे. म्हणजे मला लग्न हवंय, हे सगळं मला हवंय, पण असं नकोय. मला लव्ह मॅरेज हवंय. ओ, मी लहानपणापासून मला लव्ह स्टोरीज आवडतात, मला रॉमकॉम्स आवडतात, आणि मला असं वाटतं माझ्यासोबत पण तेच व्हायला पाहिजे. म्हणजे माझीच लव्ह स्टोरी अशी बोरिंग निघाली तर काय उपयोग ना. म्हणजे काय अर्थ आहे. असं काहीतरी इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे, काहीतरी असं ड्रामा पाहिजे, काहीतरी गोड असं हॅपनिंग झालं पाहिजे. मी मूर्ख वाटते ना तुला आता? नो, अगं तुझा विषय आहे, ते कसं असलं पाहिजे ते तूच ठरवायला हवंस ना. एक्झॅक्टली. तुझं काय? माझा जुना प्रॉब्लेम आहे. वय वगैरे वाढत चाललंय, मग लग्न केलंच पाहिजे. आता वय वाढलं आणि नंतर लग्न केलं तर काय फरक पडतो? हे कोणाला कळतच नाही अरे. नाही, आणि लग्न प्रेम वगैरे हे सगळं करायला माझ्याकडे वेळ आहे का नाही हेच मला कळत नाहीये. म्हणजे प्रेमात पडायला वगैरे, हे बघ, आय एम नॉट अ वर्कहॉलिक, पण प्रेमात पडायला वगैरे जो टाइम लागतो तो आता मी काढू शकेन का नाही, आय डोंट नो. ती भेटली ना की वेळ निघेल आपला. खरंच फिल्मी असं तू प्रॉपर. तू नाही आहेस का? म्हणजे हे बघ, मला फिल्म्स बघायला नक्कीच आवडतं खूप, पण खऱ्या आयुष्यात मी तसा प्रॅक्टिकल आहे. इमोशनलेस नाही आहे, पण कुठल्याही गोष्टीत रमत नाही मी. तू बोरिंग आहेस का रे? मे बी. मे बी? पण तू पहिला मुलगा आहेस जो याच्यावरती ऑफेंड नाही झालाय. पोरांना विचारलं ना तू बोरिंग आहेस का, तर म्हणजे असे चौताळून उठतात माहितीये. आयुष्यातले सगळे इंटरेस्टिंग किस्से सांगायला लागतात. याचा अर्थ तू खरंच बोरिंग आहेस असेल. हा, म्हणजे मी आहे तसं आहे. आता तो बोरिंग असलो सो बी इट, आय डोंट पण माइंड. मग असं बोरिंग असल्यावर असं बोर नाही होत का? तुला होत आहे का आत्ता बोर? सी, असंच आहे. म्हणजे मित्रांची वगैरे असं 1-on-1 बोलत असताना मजाच येते मलाही. फक्त पार्टी झोन वगैरे जरा सुरू झाला आणि 7-8 मुलं आली एकदम एकत्र की सायलेंट वर जातोस तू. इतके इंटरेस्टिंग किस्से घडतात माहितीये. एका मुलाने मला विचारलं की तुम्ही करिअरिस्टिक आहात का? म्हणजे आणि सगळं ठरवून आलेला. म्हणजे लग्नानंतर एकाने संसार सांभाळायचा, एकाने जॉब सांभाळायचा, आणि बाईपेक्षा चांगला संसार कोण सांभाळू शकेल वगैरे असं सगळं बोलत होता. म्हटलं कुठल्या काळात होत आपण, आणि तू काय बोलतोयस? रिडिक्युलस आहे हे. काही. तुझा काय अप्रोच आहे याबद्दल? माझा अप्रोच हे बघ,
आता नवरा आणि बायको दोघांचंही करिअर असलं तर मग घरकामातही इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे त्यांनी. म्हणजे आता एखादी बायको जर करिअर करून घरी येत असेल आणि घरी आल्यावरही घरकामाची स्वयंपाकाची सगळी जबाबदारी तिच्यावरच पडत असेल तर याचा अर्थ नवरा म्हणून मी पथेटिक आहे असं मला वाटतं. नाही, नाही खरं उत्तर सांग आता. मला ही अशीच मुलं हवी आहेत. आय मीन असाच मुलगा हवाय, पण अशी मुलं नसतात. हे तू कुठल्या पॉडकास्टमध्ये बघून बोलतो? नाही 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 हे बघ, अगं मी म्हणलो ना आय एम अ प्रॅक्टिकल गाय. जे लॉजिकली वाटलं ते सांगितलं. नाईस. तुझ्या त्या मुलाच्या गोष्टीवर ना मला एक किस्सा आठवला. आपलं मॅट्रिमोनियलवरचं एका मुलीचं प्रोफाईल मी बघितलं होतं. ते आपण अपेक्षा वगैरे लिहितो ना त्या सेक्शनमध्ये तिने काय लिहिलं असेल? काय? नाही तू गेसच करून दाखव. इतकं वियर्ड, इतकं. तू प्लीज गेस कर प्लीज. तसलं काही नाही. तसलं बिसलं काय? अरे तसं वियर्ड म्हणजे काय, मी काय विचार केला असं तुला असू दे, जाऊ दे. मी काय नाही- विचार नाही- केला नाही, असं ऐक- वाटतंय ऐक- तुला? ऐक माझं. तिने लिहिलं होतं आई किंवा बाबा नसलेलाच मुलगा हवा. काय? आय स्वेअर. शपथ. आय स्वेअर लिंक पाठवतो तुला, बघतो. यार किती नॉनसेन्स आहे. बाप रे, अशा मुली असतात? नॉनसेन्स वरनं आठवलं मला. आमच्या ऑफिसमध्ये ना एक मुलगा आहे. त्याने 3 महिन्यांपूर्वी मला लग्नासाठी विचारलं. असं डिसेंट आहे, म्हणजे जेंटलमॅन. काय विचारलं माहितीये? लग्नानंतर मला ओपन मॅरेजची अपेक्षा आहे. बरं वेळेत तरी सांगितलं. अरे लग्नाआधी ठीक आहे, पण ओपन मॅरेज? हल्ली खूपच चाललंय नाही का. मी काय म्हणतो, तुम्हाला कमिटमेंट नकोय ना, ठीक आहे, मग लग्न करायचा हट्ट कशाला? एक्झॅक्टली. सो तुला लव्ह मॅरेज करायचं आहे अजून? ऑफकोर्स झाली की प्रेम. प्रेम नाही, प्रेम झाली. पण असं वर्क नाही झालं काही. म्हणजे मी सिरियसच होते प्रत्येक वेळी, पण काही ना काहीतरी हुकत राहिलं. आणि एनिवे. पण ब्रेकअप वगैरे होऊन सुद्धा यू स्टील बिलीव्ह इन लव्ह स्टोरीज? हो येस, आय एम अ होपलेस रोमॅन्टिक. हा हा. अशी फेज होती जिकडे असं वाटलं की नको आहे प्रेम वगैरे सगळं. पण इव्हेंच्युअली आय रिअलाइज की मला हेच हवं आहे आयुष्यात. फेअर इनफ. तुझं काय? माझं काय, होती एक कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड होती, पण ते मोडलं. त्यानंतर वाटलं 1-2 वेळा की बहुतेक खोण्यात आहे, पण ते तिथपर्यंत कधी गेलंच नाही. आणि तुला सांगतो, तेव्हा ना खूप उथळ अपेक्षा असतात ग आपल्या. आता पार्टनर निवडताना छोट्या छोट्या गोष्टी बघतो. चल लेट मी आस्क यू समथिंग. जर एखाद्या मुलीने तुला असं सांगितलं की शी इज नॉट अ व्हर्जन, तर? हे बघ, मला वाटतं हा प्रश्न आता कोणीच कुणालाच विचारू नये. अरे कॉलेजमध्ये असल्यापासून सगळ्यांचे रिलेशनशिप्स असतात आता. हां, पण आय थिंक तिचा जो काही पास्ट असेल, आय कॅन ॲक्सेप्ट इट. नाईस. चल आता मी तुला एक प्रश्न विचारतो. एकदम युनिक प्रश्न आहे, आयुष्यात ऐकलेला नसशील तो. बघू उत्तर येते का तुला. रेडी? लग्नानंतर एकत्र कुटुंब का नवरा बायकोचं सेपरेट घर? ओके. ऑनेस्टली आय वुड प्रेफर लिव्हिंग सेपरेट. हो. हां. आणि यात कुठली निगेटिव्ह भावना नाही आहे. सोपं आहे बघ. आपली लाईफस्टाईल आपल्या पॅरेंट्सच्या जनरेशनच्या लाईफस्टाईलपेक्षा खूप वेगळी आहे. आता माझ्या आईवडिलांना ती ॲक्सेप्ट करताही येते, पण सासू सासऱ्यांना ती ॲक्सेप्ट होईल का?
आणि आपण काही अशी लिस्ट काढून नाही बसत ना की हे चालेल का, हे चालेल का, हे चालेल का. नंतर हळूहळू गोष्टी कळत जातात की अरे बापरे, हे नाही चालणार, हे नाही चालणार, हे नाही चालणार. हे बघ, माझ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता फॉर एक्झाम्पल, आता माझ्या घरात मी ऑफिसमधनं आल्या आल्या शॉर्ट्सवर असते, किंवा पिरियड्समध्ये मी दिवसभर लोळते, मी काही काम करत नाही, मला प्रचंड कंटाळा येतो. किंवा एखादी माझी महत्त्वाची मीटिंग असेल तर मी थेट सांगू शकते की मी या फंक्शनला येणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी माझे आई बाबा समजून घेतात, पण सासू सासरे समजून घेतीलच असं नाही ना. म्हणजे हे समजून घेण्याचं कंपल्शन सासू सासऱ्यांना का, है ना. मी जर माझ्या कम्फर्टमध्ये जगण्याचा एवढा विचार करते तर त्यांनी पण त्यांचं कम्फर्ट जपला पाहिजे ना. आणि जर तो जपता येत नसेल मग कशाला एकमेकांच्या कम्फर्टला ॲडजस्ट होत भांडणं करत राहायचं. छान निवांत राहूया की सेपरेट, आणि आनंदाने. लोकांना उगाच असं वाटतं की सेपरेट राहणं म्हणजे ना सून वाईटच आहे आणि कुटुंबच तोडते, हां, आणि सासू सासऱ्यांची काळजीच नाही आहे वगैरे. इनफॅक्ट इट्स दी ऑपोजिट. मला त्यांच्यासोबतचं नातं खूप छान टिकवायचं आहे, म्हणून मला वेगळं राहावं असं वाटतं. तू कम्प्लिटली जज करतोय. नाही, अजिबात नाही. अगं, कुठलीही गोष्ट कम्प्लिटली चुकीची किंवा कम्प्लिटली बरोबर कशी असेल असं ब्लॅक अँड व्हाईट नसतं ना. पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा. आणि बघ, मी मुलगा आहे त्यामुळे मला हा कधीच विचार करावाच लागला नाहीये. पण आता जेव्हा मी व्हेन आय पुट मायसेल्फ इन युअर शूज किंवा कुठल्याही मुलीच्या पर्स्पेक्टिव्हने मी विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतंय की माझ्या कम्फर्ट झोनला जर धक्का लागणार असेल किंवा माझा कम्फर्ट हलणार असेल तर मला नाही माहीत मी ॲडजस्ट करू शकेन का नाही. म्हणजे मे बी येस, मे बी नो, आय डोंट नो. आणि माझी पार्टनर म्हणून जी कुठली मुलगी माझ्या घरात येणार आहे तिच्या कम्फर्टचा मला विचार करायला पाहिजे ना. ती प्रायोरिटी असली पाहिजे. अशी मुलं आहेत या जगात की तू खरंच पाठ केलेली उत्तरं देतोय. उत्तरं ऐकली आहेत यार. आय मीन, मला भेटलीच नाही आतापर्यंत अशी मुलं. तृप्त झाले माझे कान ही उत्तरं ऐकून. नाही, पण ऐक. हे बघ, मी ना त्या मॅट्रिमोनियलवर मुलींच्या प्रोफाईलमध्ये याही अपेक्षा बघितल्या आहेत की स्वतःचं सेपरेट घर असेल तरच पुढे बोलूयात. हा काय मुद्दा आहे? अरे, लग्न ठरल्यानंतर दोघांनी कॉन्ट्रीब्युट करून नवीन स्वतःचं सेपरेट घर घेता येतच की. हे बघ, मी बाकी सगळं 50-50 करतोय ना, मग आता फायनान्शियल ओझं माझ्या एकट्यावर का? करेक्ट आहे. हे अनफेअर वाटतं मला. मलाही अनफेअर वाटतं. म्हणजे नवरा रिस्पॉन्सिबल पाहिजे पण स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही. दॅट इज सो रॉंग. मी एवढंच म्हणतोय. मला तर मॅट्रिमोनियलवर एक पोरगी भेटली होती. मला काय म्हणली, आपलं लग्न झालं ना तर सोशल मीडियावरचे सगळे पासवर्ड आपण शेअर करायचे आणि एकमेकांच्या चॅट्सवर लक्ष ठेवायचं. वाटतंय कसला बालिशपणा आहे. शी. पण तू कधीच देणार नाहीस असं पासवर्ड्स वगैरे? कधी मे बी येस, मे बी नो. आय डोंट नो इधर. कधी कधी ना वाटतं कोर्ट मॅरेजच करावं. तेवढंच ग्रँड वेडिंग नको, ते मेहंदी नको, त्या सगळ्या आत्ता येऊन नाचणार बिचणार ते संगीत नको. ए यार, तू खरंच बोरिंग आहेस यार. अरे मग काय लग्न यार, लग्न होतं आयुष्यात आणि असं पटकन करून टाकायचं. मग पुढे स्टोरीज काय सांगणार तू? आम्ही त्या दिवशी मुलायम कागदांवर सह्या केल्या, काय सुंदर पेनं पकडली होती आणि ती माणसं किती छान सुरेख बघत होती आमच्याकडे, असं सांगणार आहे. फायनान्शियल सगळा तू विचार कर ना, केवढा खर्च वाचतो. त्या खर्चात आपण नवीन घर घेऊ शकतो, नवीन गाडी घेऊ शकतो ऍटलिस्ट. ठीक आहे, फायनान्शियल गणित वगैरे सगळं ठीक आहे, ते एका बाजूला. पण मेमरीज कसं क्रिएट करणार? लग्न होतं यार आयुष्यात, माणसं पाहिजे. माणसं असली, सेलिब्रेशन असलं की कशी पॉझिटिव्ह सुरुवात होते. आय मीन, हे बघ तू, आय डोंट नो अबाउट यू, पण लग्न मला खूप मोठी गोष्ट वाटते. आय मीन, एक नवीन पर्व सुरू होत असतं यार आयुष्यात. आयुष्याला कलाटणी मिळत असते. म्हणजे एक नवं पर्व असतं ना आपल्या आयुष्यात. ओके, पटलं मला. आज काय मोहितोमध्ये साजूक तूप टाकले वाटतं, लाटणी वगैरे. ठीक आहे, बघू तेव्हाच तेव्हा बघेन. बघशील. मला आत्ता काय वाटतंय माहितीये, लोकांची अरेंज मॅरेजेस पण वर्क होतातच की. आय मीन, लोक खुश असतात. आय मीन, आता मला ते का नकोय हा इज अ कम्प्लिटली डिफरंट पॉइंट. बट द पॉइंट इज की वाईब्स एकदा जुळल्या ना की मग सोपं आहे आयुष्य. रोमॅन्स, रोमॅन्टिक फिल्म्समध्ये दाखवतात ना,
हिरो हिरोईन एकमेकाच्या प्रेमात पडले की हिरोईन किल्ली विसरते, पर्स विसरते, मग हिरो हिरोईनला बघतो तेव्हा सगळं असं स्लो मोशन मध्ये दिसतं, अशी हवा चाललीये आणि गाणं वाजायला लागतं, फक्त तीच दिसते वगैरे वगैरे. भारी सगळं ते काहीतरी हॅपनिंग, अशी मज्जा पाहिजे यार. मी हे सगळं आईला सांगते ना, पाट्यावर मारते मला. म्हणते काय नाही, फक्त नखरे आहेत तुझे. खरं खरं? अरे यार तू तरी ते नाही ते बाकीचं वाईब वगैरे ते सगळं खरं आहे. खरंच रिलेशनशिप मध्ये अशी मजा मस्ती असायला हवी ना. कर्तव्य म्हणून कशाला करायचंय हे सगळं. हे बघ, माझा एक मित्र आहे, तो ना आमच्यात असतो ना तेव्हा इतका धमाल असतो ना, बडबड बडबड टाइमपास. पण त्याची बायको आली की आ गप्प. मला असं नकोय. मी जसा एरवी असतो ना मित्रांमध्ये असतो, तसं मला माझ्या बायको बरोबर असायचंय. आणि मेनली तिलाही माझ्या बरोबर तेवढं फ्री असायला हवं. आय नो, मलाही सेम वाटतं. आणि मला असंही वाटतं की ना रिस्पेक्ट वाटला पाहिजे. म्हणजे आय शुड लुक अप टू माय पार्टनर. त्याच्या प्रेझेन्समध्ये ना माझा कॉन्फिडन्स असं बूस्ट झाला पाहिजे, माझी पर्सनॅलिटी ब्लूम झाली पाहिजे. दॅट इज अन आयडियल मॅच. काही वाटेल ते बोलून टाकता आलं पाहिजे. कन्व्हर्सेशन शुड बी फ्री फ्लोईंग ना. आडेवेडे न ठेवता वाटेल ते मनाला येईल ते बोलून टाकायचं. आत्ता कसं आडेवेडे न ठेवता आपण बोलू शकतोय ना. ओ शिट, काय ग? फोन सायलेंटवर होता. आईचे खूप मिस कॉल पडलेत. मार खाणार आहे मी. सॉरी, मला निघावं लागेल. ओके. निघू? तू मी थांबतो. का? पुढची मुलगी येणार ना भेटायला. व्हॉट? मजा करतोय मी. तुला फारच बोर नको ना वाटेल. काय नाही, बिल पे करेन आणि निघेन मी पण. ए हो, मलाही बिल द्यायचंय. अगं एवढंच नाही, ठीक आहे, मी भरतो तुझा. अरे नाही नाही, मग मी एक काम करते, मी तुला पाठवते. अगं कसं तू. मला तुझा नंबर दे. वरद व्ही. ओके, बाय. फिल्म्समध्ये दाखवतात ना, हिरो हिरोईन एकमेकाच्या प्रेमात पडले की हिरोईन किल्ली विसरते, पर्स विसरते, मग हिरो हिरोईनला बघतो तेव्हा सगळं असं स्लो मोशन मध्ये दिसतं, अशी हवा चाललीये आणि गाणं वाजायला लागतं. जाम मज्जा वाटते. मज्जा पाहिजे यार.